मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग. इथं बघू शकता तुम्ही मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग असा हा शब्द काय दोन वाक्य मिळून तयार झालेलं आहे. पहिला आहे मॅनेजमेंट आणि दुसरा शब्द आहे बघा अकाउंटिंग. म्हणजेच काय मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग असे दोन शब्द मिळून काय झालेलं आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग तयार येऊ शकतं. मॅनेजमेंट त्यानंतर आपला नेक्स्ट पार्ट बघायचा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंगचे ऑब्जेक्ट्स काय आहेत, मॅनेजमेंट अकाउंटिंगचे ऑब्जेक्ट्स कोणते कोणते, त्यालाच काय म्हणतात असतं मग ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय बघा मग, असिस्टन्स इन प्लॅनिंग and formulating for future policies. Assisting in planning and formulating for future policy. भविष्यामध्ये आपल्याला काय करायचे, काही प्लॅनिंग करायचे असेल, काही पॉलिसीज आपल्याला जर फ्रेम करायचे असेल, काही पॉलिसी जर आपल्याला फ्रेम करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय करणे, असिस्ट करणे, मदत करणे, हेल्प करणे, हा सुद्धा एक महत्त्वाचा ऑब्जेक्ट आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सांगता येऊ शकतो. तो मॅनेजमेंट अकाउंटिंगचा महत्त्वाचा उद्देश काय मग, टू असिस्ट इन प्लॅनिंग अँड फॉर्म्युलेटिंग ऑफ फ्युचर पॉलिसीज. भविष्यामध्ये आपल्या ज्या फ्युचरच्या पॉलिसी असतात त्या फ्युचर पॉलिसी काय करणे, मेंटेन करण्यासाठी काय म्हणत असतं मॅनेजमेंट अकाउंटिंग हेल्प करत असतं. त्यानंतर सेकंड जर ऑब्जेक्टिव्ह सांगायचं झाला तर टू हेल्प इन इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. फायनान्शियल इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो, मॅनेजमेंट अकाउंटिंगची विविध टूल्स आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंगची विविध टेक्निक्स आहे, या टेक्निक्सचा वापर करून, या टूल्सचा वापर करून आपण काय करू शकतो, जे फायनान्शियल आहे त्याचं काय इंटरप्रिटेशन करू शकतो. त्यामध्ये आपण बजेट आहे, बजेटरी कंट्रोल आहे, रेशिओ अनालिसिस आहे, फंड फ्लो स्टेटमेंट आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट आहे, या अशा विविध साधनांचा वापर करून आपण काय करू शकतो, ही जी फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ते आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो, इंटरप्रिट करू शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला योग्य ती माहिती आपण मिळू शकतो. म्हणजेच काय, इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. मॅनेजमेंट अकाउंटिंगचा दुसरा महत्त्वाचा उद्देश सांगता येईल आपल्याला इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. फायनान्शियल इन्फॉर्मेशन काय करायची, इंटरप्रिट करायची. आपल्याला जी बॅलन्स शीट मिळते, आपल्याला जी बॅलन्स शीट मिळत असते त्या बॅलन्स शीटला काय करायचं, इंटरप्रिट करायचं, त्यातून रेशिओ अनालिसिस काढायचा, त्यातून आपल्याला काय करू शकतो, आपण कॅश फ्लो स्टेटमेंट बनवू शकतो, आपण फंड फ्लो स्टेटमेंट बनवू शकतो आणि या सर्व तंत्राचा वापर करून आपण योग्य ते निर्णय आपण घेऊ शकतो, डिसिजन मेकिंग करू शकतो, प्लॅनिंग करू शकतो, तर आणि पॉलिसी मेकिंग सुद्धा आपण याच्या माध्यमातून करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आपण सांगू शकतो हेल्प इन कंट्रोलिंग एन्फोर्स. ओके, काय करू शकतो आपण, हेल्प इन कंट्रोलिंगमध्ये हेल्प करणे, आपल्याला काय करणे, कंट्रोलिंग करणे. व्यवसायामध्ये जर आपल्याला काही कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, या ठिकाणी आपल्याला मदत होऊ शकते. त्यानंतर हेल्प इन ऑर्गनायझेशन म्हणजे काय म्हणतो आपण, संघटन करण्यामध्ये सुद्धा हा मॅनेजमेंट अकाउंटिंग महत्त्व करतं. सर्व कर्मचारी असेल, सर्व सहाय्यज्ञ असेल, मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय करायचं, सर्व साधनांचं बघा, कर्मचाऱ्याला एकत्र आणायचं असतं. आपण बघितलं उत्पादनाचे जे सर्व घटक असतात, उत्पादनाचे आपण जे घटक म्हणतो आपण, मॅन, मटेरियल, मनी, मशिनरी, मॅनपॉवर, मटेरियल, मार्केट, हे सगळे काय करायचे असते, आपल्याला एकत्र आणायचं आहे ना. मागच्या वर्षी आपण फर्स्ट इयरला शिकलो होतो बघा, 4 उत्पादनाचे जे महत्त्वाचे घटक असतात है ना, तर ते सर्व आपल्याला एकत्र आणून त्यांच्याकडून काम करून घेणे, हे संघटन करणे सुद्धा एक महत्त्वाचं पार्ट आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचा या ठिकाणी सांगता येऊ शकेल. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला हेल्प इन सोल्युशन कोऑर्डिनेशन सुद्धा एक मॅनेजमेंटचाच भाग आहे. कोऑर्डिनेशन मीन्स काय, सर्वांमध्ये काय करणे, एकत्रित ठेवणे, सर्वांना काय करणे, एकत्रित करणे, त्यांचं संघटन करणे, सगळ्यांना एकत्र घेऊन येणे, याला काय म्हणू शकतो आपण, कोऑर्डिनेशन म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट जर सांगायचं असेल तर हेल्पिंग इन मोटिवेशन ऑफ एम्प्लॉई. हेल्पिंग इन मोटिवेट द एम्प्लॉई, कर्मचाऱ्याला काय करणे, अभिप्रेरित करून ठेवणे, कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी मोटिवेट करून ठेवणे. जे कर्मचाऱ्यांची निराश आलेले आहे त्यांना काय करणे, काम करण्यासाठी प्रेरित करत राहणे, हे सुद्धा एक महत्त्वाचं आपल्याला ऑब्जेक्ट मॅनेजमेंट अकाउंटिंगचं सांगता येईल. मग कर्मचाऱ्याला आपण काय असतं, आपण कॉस्टिंगमध्ये बघितलं होतं, त्यांची जी सॅलरी आणि वेजेस आहे ते कशा प्रकारे असते, त्यांना आपण हाईक देऊ शकतो, कशा प्रकारे आपण त्यांची सॅलरी किंवा उत्पन्न कशा प्रकारे वाढू शकतो. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग सांगता येईल, की जेणेकरून आपण कर्मचारी मोटिवेट करू शकतो आणि त्यांना या विशिष्ट गोष्टीबद्दलची माहिती आपण या ठिकाणी प्रदान करू शकतो. त्यानंतर अजून आपल्याला सांगता येईल कम्युनिकेटिंग अप टू द डेटा इन्फॉर्मेशन. कम्युनिकेशन म्हणजे जनरली काय, आता बघा हे काय आपण चर्चा कशाची करतोय, आता ऑब्जेक्टिव्हची चर्चा करतोय. कशाची चर्चा करतो आपण, ऑब्जेक्टिव्हची चर्चा करतोय. ऑब्जेक्टिव्हमध्ये काय आपल्याला जे फंक्शनचे मॅनेजमेंटची ते सुद्धा दिसणार आहे. म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह आणि फंक्शन हा दोन्ही पार्ट काय सेमच आहे. जर दोन्ही पार्टचा जर आपण विचार करायला गेलो तर हे सगळे दोन्ही पार्ट कसे म्हणतात आपल्याला सेम सांगता येईल. म्हणजेच काय, आपले ऑब्जेक्टिव्ह बघा, आता याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग शिकायचे. तर जे फंक्शन्स आहेत तेच आपले काय ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्याला काय, जे ऑब्जेक्टिव्ह ठेवले त्याच्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागतं. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जे आपण मेंटेन केले त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. मग ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते आपले, टू प्लॅनिंग, फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसी, डिसिजन मेकिंग, इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन, कंट्रोलिंग, ऑर्गनायझिंग, कोऑर्डिनेशन, मोटिवेट द एम्प्लॉई, कम्युनिकेशन. ओके, तर हे सर्व काय आहेत मग एक
फंक्शन सुद्धा सांगता येईल मॅनेजमेंट अकाउंटिंगचे, आणि तेच काय उद्देश सुद्धा सांगता येईल. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे आपला कोणता मग, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. बघा इथे आपल्याला काय बघायचं आहे मग आता, पहिल्यांदा फंक्शन्स बघा. फंक्शन्स म्हणजे काय, कोणते कोणते फंक्शन्स आहे बघा. प्लॅनिंग अँड फॉरकास्टिंग सगळ्यात पहिला किंवा महत्त्वाचं फंक्शन आपल्याला काय सांगता येईल, प्लॅनिंग अँड फॉरकास्टिंग. काय करणे, टू प्लॅन टू फॉरकास्ट. फॉरकास्ट म्हणजे काय, भविष्यकालीन अंदाज वर्तवणे. भविष्यकालीन काय करणे, अंदाज वर्तवणे. आणि प्लॅनिंग करणे, प्लॅनिंग म्हणजे काय, नियोजन. नियोजन म्हणजेच काय, परत मग एकदा, नियोजन मीन्स काय, थिंकिंग बिफोर डुईंग. प्लॅनिंग म्हणजे काय, थिंकिंग बिफोर डुईंग. एखादी विशिष्ट गोष्ट, एखादी विशिष्ट निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपण कशा प्रकारची योजना आखणार आहे, त्यालाच काय म्हणत असतं मग प्लॅनिंग. तर सगळ्यात महत्त्वाचं काम, सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय मग मॅनेजमेंट अकाउंटिंगचं, टू प्लॅनिंग करणे, फॉरकास्टिंग करणे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला कसं सांगता येईल, आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचं सांगता येईल. मग विशिष्ट कामं जे आपल्याला भविष्यामध्ये करावं लागणार आहे त्या सर्व कामाचं नियोजन करणे आणि भविष्यातला कालीन जो अंदाज असतो तो अंदाज वर्तवणे, हा सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचं सांगता येऊ शकतं. आपण सेकंड इयरला PBM मध्ये प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिकलो होतो आपण. प्लॅनिंग म्हणजे काय, नियोजन करणे, विशिष्ट गोष्टीचं नियोजन करणे. नियोजन कशासाठी करायचं असतं मग आपल्याला, नियोजन कशासाठी करायचं असतं, टू प्लॅन म्हणजे काय, थिंकिंग बिफोर डुईंग. विशिष्ट गोष्ट करण्यासाठी काय करणे, प्लॅनिंग करणे. आणि फॉरकास्टिंग म्हणजे काय असतं, मग फॉरकास्टिंगमध्ये भविष्यकालीन अंदाज वर्तवणे. भविष्यामध्ये जे अंदाज घ्यायचे असतात, भविष्यामध्ये आपल्याला विशिष्ट कृती करायचा आहे त्याचा अंदाज वर्तवणे, म्हणजेच काय आपण बजेटिंग म्हणतो. तर सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकत आहे, प्लॅनिंग अँड फॉरकास्टिंग. त्यानंतर काय, ऑर्गनायझिंग. दुसरं महत्त्वाचं कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं आपल्याला, ऑर्गनायझिंग करणे म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो संघटन करणं. सर्व कर्मचारी सगळ्यांनी काय करणे, एकत्रित घेऊन येणे, त्यांच्याकडून विशिष्ट पूर्ण कार्य करणे, यालाच काय म्हणतो आपण मग संघटन असं म्हणत असतो. मग या संघटनामध्ये काय केलं जात असतं, सर्व जे बघा उत्पादनाचे जे आवश्यक घटक आहे, आपल्याला भांडवल लागणारे, आपल्याला लँड लागणारे, कॅपिटल लागणारे, मॅनपॉवर लागणारे, मॅनेजर लागणारे, हे सर्व कर्मचारी लागणारे, हे सर्व एकत्रित घेऊन येणे, यांना सगळ्यांना एकत्रित आणणे, यालाच काय म्हणतो आपण मग ऑर्गनायझिंग असं म्हणत असतो. त्यानंतर काय असतं, कोऑर्डिनेशन. त्याच्यामध्ये समन्वय साधणे. आपल्याला काय साधणे, समन्वय साधणे. हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सांगता येईल. म्हणजे जे मॅनेजमेंटचे फंक्शन आहे तेच मॅनेजमेंट अकाउंटिंगचे फंक्शन आहे. कशासाठी, फक्त अकाउंटिंगच्या प्रिन्सिपल वापरून आपण मॅनेजमेंटचे काम करणे. अकाउंटिंगचे तत्व, अकाउंटिंगचे जे टूल्स आहे, अकाउंटिंगच्या टेक्निक आहे, त्या सर्व वापरून आपल्याला काय करणे, मॅनेजमेंट करणं, म्हणजेच काय मग मॅनेजमेंट अकाउंटिंग. मग अकाउंटिंगमध्ये आपण मॅनेजमेंटचा कशाचा वापर, अकाउंटिंगमध्ये बघा कशामध्ये, मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये आपण अकाउंटिंगचा वापर कशा प्रकारे करतो, मॅनेजमेंटमध्ये आपण अकाउंटिंगचा वापर कशासाठी करतो, त्यालाच काय म्हणतात असतं मग मॅनेजमेंट अकाउंटिंग. मग मॅनेजमेंटमध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन करावं लागणार आहे. मग अकाउंटिंगची जे साधनं आहे, अकाउंटिंगची जे टूल्स आहे, त्याचा वापर करून कोऑर्डिनेशन करणे, याला सुद्धा आपण, हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आपल्याला कार्य याचं मॅनेजमेंट अकाउंटिंगचं सांगू शकतो. त्यानंतर आहे कंट्रोलिंग परफॉर्मन्स. कर्मचाऱ्यांचा बघितला आपण, बघा सेकंड इयरला कॉस्टिंगमध्ये शिकलो होतो. आपला उत्पादनाचे 3 महत्त्वाचे घटक आहे. उत्पादनाचे किती घटक होते, महत्त्वाचे 3 घटक होते बघा. या 3 घटकामध्ये आपण 3 एलिमेंट्स होते. देर आर 3 टाइप्स ऑफ एलिमेंट. किती, देर आर 3 टाइप्स ऑफ एलिमेंट. किती एलिमेंट्स होते, 3 होते. 3 मध्ये कोणता आहे, नंबर फर्स्ट एलिमेंट कोणता होता मग, नंबर फर्स्ट एलिमेंट होता आपला मटेरियल, दुसरा होता लेबर आणि तिसरा होता ओव्हरहेड्स. तर दुसरा महत्त्वाचा घटक जो आहे आपला लेबर. तर लेबरसाठी कर्मचाऱ्यांना किती, लेबर जे आहे कर्मचारी जे आहे, तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, किती खर्च करावा लागणार आहे, त्यांची मजुरी किती प्रोव्हाइड करावं लागणार आहे, यालाच काय म्हणतात असतं मग लेजर. सॉरी, कंट्रोल करणे, काय त्यांचा परफॉर्मन्स कंट्रोल करणे आणि त्यांच्यावर जो होणारा खर्च आहे तो काय करणे, कंट्रोल करणे, नियंत्रण करणे. हा सुद्धा महत्त्वाचं फंक्शन आपल्याला मॅनेजमेंटचं सांगता येईल, की जेणेकरून काय करू शकतो आपण, मॅनेजमेंटचे जे पण खर्च आहे तो काय करू शकतो आपण, कंट्रोल करू शकतो आणि त्याच्यापासून आपण अधिकाधिक नफा. म्हणजेच काय असतं बघा, मॅनेजमेंट आपण कॉस्टिंगमध्ये पण शिकलो, जितका खर्च कमी तितका नफा जास्त, जितका खर्च कमी तितका नफा जास्त, जितका खर्च जास्त तितका नफा काय होतो, कमी होत असतो. म्हणजेच काय, जितका खर्च काय होईल कमी होईल तितका आपला प्रॉफिट काय होईल, वाढेल. म्हणजेच काय, प्रॉफिट वाढण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे काय करत असतं मग, हे काम करत असतं. काय काम करत असतं मग, कॉस्टिंग. बघा कॉस्टिंगमध्ये काय करणे, कंट्रोल करणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आपल्याला कशा सांगता येऊ शकते, मग या कंट्रोलिंगचा आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजेच मॅनेजमेंट अकाउंटिंगद्वारे कंट्रोल करणे, काय करणे, कर्मचाऱ्याचा परफॉर्मन्स, कर्मचारी जे काम करते ते काय करणे, कंट्रोल करणे, हे सुद्धा एक महत्त्वाचं फंक्शन आपल्याला या
मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या द्वारे सांगता येऊ शकेल. त्यानंतर नेक्स्ट आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजेच काय, आपण फर्स्ट इयरला कम्युनिकेशन पूर्ण सिलेबस शिकला. कम्युनिकेशन मीन्स काय, ट्रान्सफॉर्मिंग द इन्फॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मिंग द आयडिया, नॉलेज, इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपली काय असेल, आयडिया असतील, आपली इन्फॉर्मेशन असेल, ज्ञान असेल, त्याचे काय करणे, ट्रान्सफर, आदला बदली करणे, म्हणजेच काय असतं, कम्युनिकेशन असतं. कम्युनिकेशन काय असतं, मग आता मॅनेजमेंटमध्ये बघितलं आपण तर जसं मॅनेजमेंटचे तिकडे कम्युनिकेशन जे प्रकार आहे तेच इकडे पण प्रकार आहे. अपवर्ड कम्युनिकेशन, डाऊनवर्ड कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. अपवर्ड म्हणजे काय, खालून वरती जे कम्युनिकेशन होतं, म्हणजे खालच्या बेसिक कर्मचाऱ्यापासून ते वरच्या लेवलचा जो मॅनेजर असेल, वरचा जो व्यक्ती असेल त्याच्यापर्यंत जे काय असतं, ट्रान्सफर होतं, त्यालाच काय म्हणत असतं मग अपवर्ड कम्युनिकेशन. डाऊनवर्ड म्हणजे काय, वरच्या व्यक्तीपासून खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत जे कम्युनिकेशन होतं त्याला काय म्हणतं, डाऊनवर्ड कम्युनिकेशन. आणि व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणजे काय असतं मग, हॉरिझॉन्टलमध्ये काय असतं मग, जनरली आपण काय करत असतो, आपल्या लेवलला जे कम्युनिकेशन करत असते, म्हणजे सेम लेवलला जे असतं, म्हणजे पिऊन असेल किंवा ठेकेदार असेल किंवा मग मॅनेजर असेल, त्यांच्या लेवलला जे होत असतं, तर ते एक कम्युनिकेशन असेल. तर मग योग्य कम्युनिकेशन जर असेल तर ते कम्युनिकेशन योग्य पद्धतीने जर होत असेल तर आपण व्यवसायामध्ये निर्णय चांगले घेऊ शकतो, कोऑर्डिनेशन चांगलं ठेवू शकतो, कंट्रोलिंग चांगलं ठेवू शकतो, प्लॅनिंग चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजेच काय, मॅनेजमेंटची सर्व ही कार्य कशा प्रकारे करू शकतो आपण, अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि हे सगळं चांगल्या करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं, मग कम्युनिकेशन पार पाडत असतं. तर कम्युनिकेशन प्लेज द इम्पॉर्टंट रोल इन द मॅनेजमेंटमध्ये जोपर्यंत आपण सांगितलेली गोष्ट वरच्या कर्मचाऱ्याला कळत नाही किंवा वरच्या मालकाने सांगितलेली गोष्ट कर्मचाऱ्यांना कळत नाही, तोपर्यंत व्यवस्थितपणे कार्य करू शकणार नाही. त्यामुळे कम्युनिकेशन हा एक महत्त्वाचा पार्ट हा मॅनेजमेंटमध्ये पार पाडला जातो. म्हणजेच काय, मग कम्युनिकेशन करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सांगू शकतो. त्यानंतर बघा, फायनान्शियल ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आपण आताच बघितलं होतं, ऑब्जेक्टिव्हमध्ये काय होतं, टू अनालाइज, टू इंटरप्रिट द फायनान्शियल स्टेटमेंट, हा सुद्धा एक त्याचा काय होता, एक ऑब्जेक्टिव्ह होता. फंक्शन सुद्धा मग तेच बघा. फायनान्शियल अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजे काय, व्यवसायामधले जे पण फायनान्शियल मीन्स काय, फायनल अकाउंटद्वारे आपण जे स्टेटमेंट तयार करतो, फायनल अकाउंटिंगद्वारे जे आपण स्टेटमेंट तयार करतो त्यालाच काय म्हणतो आपण, फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणत असतो. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये मग काय आपण बघितलं होतं बघा, बॅलन्स शीट तयार करतो आपण, ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, बॅलन्स शीट तयार करतो. तर हे सर्व काय मग फायनान्शियल स्टेटमेंट आहे. त्याचबरोबर फंड फ्लो स्टेटमेंट असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल, हे सगळे काय मग फायनान्शियल स्टेटमेंट आहे. तर त्याचं इंटरप्रिटेशन करणे, त्याचं काय करणे, ॲनालिसिस करणे म्हणजेच काय मग त्याचा सर्वांचा वापर करणे, ते सगळ्यांचा काय करणे, यूज करणे आणि इंटरप्रिट करून त्याच्यापासून योग्य ते. आता बघा, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं तर आपल्याला कळू शकतं आपल्याला टोटल प्रॉफिट झाला आहे की टोटल लॉस झाला आहे. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला कळतं आपल्याकडे टोटल डेटर्स किती आहे, आपल्याला कोणाचे किती पैसे द्यायचे, कोणच्याकडून किती पैसे घ्यायचे, आपले टोटल डेप्ट्स किती आहे, आपले बुडीत खर्च किती आहे, आपल्या टोटल असेट्स किती आहे, आपल्या टोटल लॅबिलिटीज किती आहे. या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला कशाच्या माध्यमातून मिळत असते, मग मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं, मग फायनान्शियल जो डेटा आहे तो ॲनालिसिस करतं. आणि रेशोचा वापर आपल्याला याच्यानंतर पुढच्या सेमिस्टरला रेशो ॲनालिसिस हा चॅप्टर आहे, तर रेशोच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे आपला पर कॅपिटल इन्कम किती आहे, आपला करंट रेशो किती आहे, आपला लिक्विड रेशो किती आहे, आपला डेट टू इक्विटी रेशो किती आहे, टोटल असेट रेशो किती आहे, टोटल फिक्स असेट रेशो किती आहे. हा सर्व रेशो सुद्धा आपल्याला काढू शकतो. जेव्हा आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते, जेव्हा आपल्याला एखाद्या कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते, तर आपण सगळ्यात अगोदर काय बघत असतो, त्या कंपनीची फायनान्शियल पोझिशन कशी आहे ती बघत असतो. फायनान्शियल पोझिशनच्या माध्यमातून आपल्याला कळतं त्या कंपनीची स्टेबल आहे का, त्याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो का, आपण पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. मग ही सर्व जी माहिती असते ही कोणत्यासाठी उपयोगाची असते, एक असेल व्यवसायाचा मालक असेल, व्यवसायाच्या मालकाला कळतं की व्यवसायामध्ये प्रॉफिट होतोय की लॉस होतोय, व्यवसाय चालू ठेवायचा का बंद करायचा, तो लॉस होत असेल तर कशामुळे होतो, प्रॉफिट कशा प्रकारे मिळवायचा. दुसऱ्या प्रकारे कर्मचारी किंवा गव्हर्नमेंट जो असेल, जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला सुद्धा कळत असतं की यांच्याकडून आपल्याला टॅक्स किती घ्यायचा आहे, टॅक्स किती मिळवायचा आहे, हे आपल्याला त्याच्यातून माध्यमातून कळत असतं. आणि हे सर्व जे हा फायनान्शियल अनालिसिसच्या माध्यमातून आपल्याला ही सर्व गोष्टी मिळत असते. तर हे सर्व काय मग आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचे फंक्शन आपल्याला सांगता येईल. तर आज आपण काय बघितलं, मग ऑब्जेक्टिव्ह आणि फंक्शन बघितलं. एका दृष्टीने जर बघायला गेलो तर ऑब्जेक्टिव्ह आणि फंक्शन्स हे दोन्ही काय सेम पार्ट आहे. जे ऑब्जेक्टिव्ह आहे तेच काय फंक्शन्स आहे. बघा, ऑब्जेक्टिव्ह काय टू याच्या समोर, जे फंक्शनच्या समोर जर आपण टू लावलो, टू प्लॅन अँड फॉरकास्ट हा काय झाला ऑब्जेक्टिव्ह, टू ऑर्गनाइज हा काय झाला फॉरकास्टिंग, टू कोऑर्डिनेशन हा काय झाला आपला ऑब्जेक्टिव्ह, टू कंट्रोलिंग, टू कम्युनिकेशन, टू अनालिसिस, ओके, टू फायनान्शियल अनालिसिस. या सर्वांच्या बघा जे फंक्शन्स आहे ना त्याच्यासमोर फक्त टू जर लावलं तर हे काय झाले मग आपले ऑब्जेक्ट झाले. तर यालाच काय म्हणू शकतो आपण ऑब्जेक्ट आणि काय म्हणू शकतो आपण
फंक्शन्स असं म्हणू शकतो. मग फंक्शन्स आणि ऑब्जेक्ट आपण आज बघितलेले आहे. याच्यावर